यावर जे काल उद्धव ठाकरेंनी आठवण करून दिली त्याच्यावरच आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊत लाडली बहीण असताना तुम्ही लाडली बहिणी बरोबर लाडला भाईची काळजी तुम्ही काय घेत नाही, हेच उद्धव ठाकरेची रीग ओढलेली आहे। आता हे दोघही आपल्या स्वतःच्या लाडल्या भाईची किती काळजी घेतात हे महाराष्ट्राने फार चांगल्या पद्धतीने पाहिलंय। उद्धव ठाकरेचा कुठला लाडला भाई त्यांच्या जवळ आहे, कुठला लाडला भाई मातोश्रीवर पाय ठेवू शकतो, आत येऊ शकतो, याबद्दल उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगितलं पाहिजे। प्रॉपर्टीच्या वादामुळे उद्धव ठाकरेंचा स्वतःचा भाऊ आणि त्यांचे संबंध किती चांगले आहेत हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आणि स्वतःचा चुलत भाऊ राजसाहेब ठाकरे ज्यांनी नेहमीच उद्धवजींसाठी एक पाऊल मागे घेतलेला आहे, उद्धवजी आज जे पक्ष प्रमुख म्हणून फिरतात त्याचा प्रस्ताव पण राजसाहेब ठाकरेंनीच मांडलेला होता महाबळेश्वरला। उद्धव ठाकरे आजारी होते, लीलावतीला घ्यायला हेच राजसाहेब ठाकरे गेलेले आणि त्याच राजसाहेब ठाकरेंना हल्ली झालेल्या षण्मुखानंद मेळाव्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींना बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी कुठल्या पद्धतीने ह्या उद्धव ठाकरेंनी हिणवलं होतं। हे दुसऱ्यांच्या लाडल्या भाईंबद्दल चिंता करतात, तुम्ही स्वतःच्या लाडल्या भाऊला कसल्या पद्धतीने हिणवतात हे महाराष्ट्राने पाहिलंय।